नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर प्रेरणा पूर्ण त्या डॉक्टरला सगळी स्टोरी सांगत असते की काय कसं झालं, कसं वल्लरीने आमच्यावरती अटॅक केला. माझ्या बाळाच्या बाबतीत सुद्धा ती अशी निष्ठुर आणि हे सगळं वागली. मीनवाईल त्याच्यामध्ये अजून काही नाही तर इंदुमती भर घालते आणि इकडे अण्णा थोड्या ध्यानाला बसलेले असतात आणि ते बघून हर्षित आणि मनोजला थोडा डाऊट येतो की हे सगळं काय आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे इंदुमती आणि प्रेरणा सगळ्या गोष्टींचं डिटेलमध्ये वर्णन करत असतात. तेव्हा प्रेरणा सांगते की खरं म्हटलं तर वल्लरी आमची बिलकुल अशी नव्हती. तुम्हाला तर माहितीच आहे वल्लरीचं खूप मोठं नाव आहे, ती खूप विख्यात वकील आहे. तेव्हा ते म्हणतात हो बरोबरच आहे. आता मंजुषा केसबद्दल मी पेपरमध्ये त्यांच्याबद्दल ऐकलंच होतं आणि वाचलं सुद्धा होतं. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते हो पण ती अचानक अशी विचित्र वागायला लागली आहे ना, म्हणजे तिच्या वागण्याचा काही अर्थच कळत नाही आहे. अचानक ती वेगळीच वागते. तेवढ्या डॉक्टर खाली बसतात आणि ते फ्लावर पॉट उचलायला जातात. तेव्हा त्याच्या म्हणते तुम्ही काय करताय. तेव्हा तो म्हणतो अहो हे उचलायला पाहिजे ना, झाडू हवा आहे. तेव्हा प्रेरणा सांगते खरं म्हटलं तर या केस नंतरच तिचं हे वागणं आहे ना ते पूर्णपणे बदलत गेलं आहे. म्हणजे त्या दिवशी ती आमच्या घरामध्ये अचानक काहीतरी वेगळीच वागली आणि आत्ता तिचं वागणं खूप वेगळं वाटत आहे. तिच्यामध्ये अचानक खूप जास्त पावर आल्यासारखं ती वागते आणि कोणाशी काय बोलते काही अंदाज लागत नाही. एक लाली नावाच्या मुलीला ती शोधत असते. डॉक्टर तिचं बोलणंही ऐकत असतात आणि एकीकडे त्यांचा फोटो काढणं आणि बाकीच्या गोष्टी सुरू असतात. तेव्हा प्रेरणा सांगते म्हणजे त्या दिवशी मी आणि अजित घरामध्ये ते दोघं होतो. आमच्या थोड्या गप्पा चालू होत्या. तेव्हा वल्लरी तिथे आली आणि ती म्हणाली तिला लाली नावाच्या मुलीसाठी स्वेटर करायचं आहे पण आम्ही तिला काही ते दिलं नाही कारण की लाली नावाची मुलगीच नाही आहे ना, मग तिच्यासाठी स्वेटर बनवण्याचा काय संबंध आला. मला नाही माहिती की तिला कसं समजलं पण अजितने मला सगळ्या गोष्टीचा जाब विचारला होता आणि तेव्हाच तिने ऐकलं होतं. थोड्या वेळानंतर जेव्हा अजित घरी नव्हता ना तेव्हा ती घरी आली. तिचा आवाज आणि बाकी सगळ्या गोष्टी थोड्या वेगळ्या वाटत होत्या आणि त्यानंतर म्हणजे ती विचित्रच बोलत होती, माझ्यावरती आरोप करत होती. तेवढ्यात इंदुमती उठते आणि म्हणते अगं ते तुझ्या बाळाचं स्वेटर झालं ते सांग ना, हे काय फापट पसारा लावला आहे. तेव्हा ते म्हणतात स्वेटर झालं म्हणजे तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे. तेव्हा प्रेरणा सांगते हो ती जेव्हा तिथे आली ना तेव्हा अचानक लाईट ब्लिंक व्हायला लागल्या आणि त्यानंतर ती अचानक माझा गळा धरायला आली आणि तिथे जे स्वेटर होतं ना तिने त्याच्याकडे बघितलं आणि त्या स्वेटरला आग लागली. मला खरंच काही कळलं नाही की हे सगळं कसं घडलं. तेव्हा डॉक्टर म्हणतात हे सगळं तर थोडं इंटरेस्टिंग वाटत आहे, म्हणजे थोडं वेगळंच आणि फ्लेंझी वाटत आहे. दुसरीकडे हर्षित आणि मनोज विचार करत असतात हे सगळं चाललं काय आहे. म्हणजे अण्णा इथे बसले आहेत तेही ध्यानाला आणि बघ ना मनोज त्यांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येते. आपण त्यांच्याशी एकदा विचारायचं का नेमकं हे प्रकरण काय आहे. अण्णा धसा रडत असतात. तर दुसरीकडे इंदुमती म्हणत असते तुम्हाला काय सांगू त्या लाली नावाच्या मुलीसाठी ती पूर्णपणे पागलसारखी वागत आहे, तिला तर झपाटलेला आहे मी तुम्हाला सांगते ना. तेव्हा तेजा म्हणायला लागते तुम्ही शांत होता का, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा हा फापट पसारा लावू नका. तेव्हा ते म्हणतात ती गोष्ट बरोबरच आहे, तुम्ही शांत व्हा. मला सांगा ना चहा की कॉफी. तेवढ्यात ते लगेच चहा बनवायला जातात. तेव्हा ते म्हणतात तुम्ही चहा कॉफीवरती जाऊ नका हो, आम्ही बनवून देतो ना. तेव्हा ते म्हणतात प्रत्येक डॉक्टरची एक वागण्याची पद्धत असते आणि तीच माझी सुद्धा आहे. मला स्वतःचं लक्ष असं गोष्टींमध्ये डायव्हर्ट करायला आवडतं, म्हणजे त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावरून स्वतःहून त्या व्यक्तीबद्दल मत बनवत नाही. म्हणून तर मी या सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे माझं माइंड एकदम कॉन्सन्ट्रेटेड राहावं. आता सांगा कोणी किती साखर आणि किती दूध घेणार आहे. तेव्हा तुमचं जे रिॲक्शन आहे ना ते मला समजते की हा डॉक्टर मूर्ख तर नाही ना, मला फेस रिडिंग सुद्धा येते. पण तुम्ही शांत व्हा. तुम्ही जे सगळं बोलताय ना ते सगळं मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर मला वाटत आहे आणि तिचं वागणं बोलणं ना थोडं वेगळं वाटते. तेव्हा प्रेरणा सांगायला लागते अहो पण तसं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे सगळं तर घडलंच. त्यानंतर ती अचानक त्या दिवशी माझ्या घरी आली, म्हणजे आमचे नवरे घरी नव्हते म्हणून आम्ही तेजाच्या घरी झोपायला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही उठलो ना तेव्हा आम्ही तिला समजत होतो की ती लाली कोणीच नाही, पण ती विचित्र आवाजाने बोलायला लागली आणि म्हणायला लागली नाही लाली आहे म्हणजे आहे. आणि तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगू का, आमचे अण्णा आहेत ना ते खूप धिप्पाट आहेत. अराउंड 6-6.5 फूटचे ते माणूस आहेत आणि
अंगालाही ते जाडजूड आहेत. वल्लरीने एका हाताने त्यांना उचललं होतं आणि त्यांच्यामधली जी पावर होती ना ती वेगळीच होती. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो मला सगळं समजते, तुम्ही जे बोलताय ना त्या सगळ्या गोष्टीचा मला अर्थ लागतोय, पण तुम्ही शांत व्हा, वाटते तेवढी ही केस सिरियस नाही आहे. तर दुसरीकडे अण्णा इकडे खूप ढसळसळ रडत असतात. ते बघता हर्षित म्हणायला लागतो, आपण बोलून बघायचं का काय झालं आहे. तेव्हा मनोज म्हणतो, मला तेच भीती वाटते की त्यांना असं डिस्टर्ब करणं योग्य आहे का, पण तरी सुद्धा ते हिंमत करतात आणि म्हणायला लागतात, अण्णा काय झालं आहे, तुम्ही अशी रडताय काय, नेमकं प्रकरण काय आहे. दुसरीकडे इकडे या लोकांच्या गप्पा रंगलेल्या असतात. तेव्हा डॉक्टर म्हणायला लागतात, आता चहा घ्या तुम्ही, पण मला एक गोष्ट समजलेली आहे की हे वाटतं तेवढं कठीण नाही आहे. तेव्हा इंदुमती म्हणायला लागते, पण हे सगळं भूताक्कीच आहे. मी तुम्हाला सांगते ना, आमच्या गावाकडे अशा गोष्टी मी खूप बघितलेल्या आहेत आणि हे सगळं कॉमनली होत असतं, म्हणून तर मी सांगते या पोरींना समजत नाही. तेव्हा तेजा म्हणायला ते तुम्ही गप्प राहता का, डॉक्टर आले आहेत ते बघतील ना काय आहे. तेव्हा इंदुमती म्हणते, मलाही समजते आणि मी जे बोलते ना ते खरंच आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात, त्या बोलतायत ते खरं आहे, त्यांचं शिक्षण कमी आहे म्हणून त्यांना एक्झॅक्टली वर्ड समजत नाही आहेत, पण हे असंच काहीतरी आहे. तिच्या बाबतीत अशा काहीतरी गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे तिला या सगळ्या मल्टिपल पर्सनॅलिटी तिच्या जवळ येत आहे. अचानक तिला लाली आठवते, ती वेगळ्या आवाजात बोलते. याच्यासाठी मला वल्लरीशी बोलणं गरजेचं आहे. काय माहिती तिच्या भूतकाळामध्ये किंवा तिच्या खोलवर मनावरती काहीतरी गोष्टींचा परिणाम झाला असेल, त्यामुळे ती अशी रिॲक्ट करते. हे सगळं कॉमनली होत असतं, पण आपल्यामध्ये एवढी शक्ती येते ना की ती त्या शक्तीचा आपण अंदाज सुद्धा बांधू शकत नाही आणि असंच काहीतरी तिच्या बाबतीत सुद्धा घडत आहे. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर सगळे थोडे शॉक झालेले असतात. दुसरीकडे अण्णा सांगत असतात, या जागेवरती मी आलो आहे ना, या जागेवरती खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या आत्म्याला खूप साऱ्या गोष्टी सहन करायला लागल्या आहेत. जिवंतपणी मरण्याच्या यातना सहन करायला लागल्या आहेत आणि या सगळ्या यातना आहेत ना, यांचा काही अंत नव्हता, म्हणून तर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. या जीवाने इतकं काही सहन केलं आहे ना, याचं आपल्या दुश्मनालाही असं काही भोगावं लागू नये आणि हे सगळं वल्लरीलाही सहन करायला लागणार आहे. तेव्हा मनोज म्हणतो, वल्लरीला सहन करायला लागेल म्हणजे नेमकं अण्णा तुम्हाला बोलायचं काय आहे. हर्षित विचारतो, नेमकं हे प्रकरण काय अण्णा तुम्ही सांगताय का. तेव्हा ते म्हणतात, हे बघा, आपण याच्यावरती काहीच मार्ग काढू शकत नाही आहोत, कारण की गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत. जे काही घडलं आहे ना ते आपल्याला पुढे न्यायलाच लागेल आणि आपण याच्यावरती काहीच तोडगा काढू शकत नाही. दुसरीकडे डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही जरा शांत होता का, मला असं वाटते तुम्ही जे बोलताय ना या सगळ्याचा त्यांच्या भूतकाळाशी काही ना काही नक्कीच संबंध असेल. तेव्हा तेजा म्हणते, ते असू शकतो डॉक्टर, पण याच्यातून तिला लवकरात लवकर बाहेर काढायला पाहिजे. तिला या सगळ्यामुळे त्रास तर होत असेल ना. तेव्हा ते म्हणतात, हो त्रास तर होत असेल, पण तरी सुद्धा कोणी घाई करू नका. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, पण तुम्हाला माहिती आहे का, तिने अण्णांच्या बाबतीत जे काही केलं ना ते थोडं वेगळंच होतं ना. म्हणजे तिने अण्णांचा डायरेक्टली घसा पकडला आणि त्यांना असं उचलून धरलं होतं. एवढी शक्ती तिच्यामध्ये कशी काय येऊ शकते, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे ना. तेव्हा ते विचारतात, मला सांगा, अशा गोष्टी घडतात, आपला जो मेंदू असतो ना तो आपल्याला काहीतरी संकेत देत असतो आणि आपली बॉडी त्याच्यासाठी रेडी नसते. म्हणून हे सगळं झाल्यानंतर त्यांना खूप थकवा येतो, त्यांना काय करावं काही कळत नाही. मला एक सांगा ना मावशी, तुमच्या गावाला अशा गोष्टी तुम्ही बघितल्या असतील ना. तेव्हा ती म्हणते, हो, आमच्या गावाला एक बाई आहे ना, तिच्या अंगामध्ये जेव्हा असं वारं येतं ना तेव्हा ती मोठ्या मोठ्या बाप्या माणसांनाही ऐकत नाही, त्यांनाही मारते. तेव्हा ते म्हणतात, तसंच काहीतरी आहे. जेव्हा आपल्यामध्ये मल्टिपल पर्सनॅलिटी येते ना तेव्हा आपल्यालाही समजत नाही की आपण काय वागतोय काय करतोय. अचानक आपल्यामध्ये खूप जास्त पॉवर येते, कारण की आपल्याला मेंदूला समजत नाही ती पॉवर कशी यूज करायची आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण यासाठी मला वल्लरीशी एकदा बोलायला लागणार आहे. त्याच्यामध्ये आय होप तिने काही माइंड नाही करावं. दुसरीकडे अण्णा म्हणत असतात, हे बघा, वल्लरीला सुद्धा या सगळ्या यातना सहन करायला लागणार आहेत. तेव्हा मनोज म्हणतो, असं कसं अण्णा, आपण इथे त्याच्यावरतीच तर तोडगा काढायला आलो आहोत ना. तेव्हा अण्णा म्हणतात, हे बघ, माझ्याजवळ आता तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. जर माझ्याजवळ उत्तर असतं तर मी माझ्या लेकीला एवढं सगळं भोगू दिलं असतं का, पण आता आपण काहीच करू शकत नाही. पण लवकरात लवकर आपण याच्यावरती काहीतरी मार्ग काढूया, कारण की वल्लरीला या सगळ्यातून आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे आणि हे सगळं जेव्हा संपेल ना तेव्हा खूप विचित्र
विचित्र आणि विक्षिप्त असेल, कारण की त्या शरीरानेही खूप साऱ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि त्याच्यात यातना या सगळ्यांना भोगायला लागतील. दुसरीकडे डॉक्टर म्हणत असतात, वल्लरी आता कधी डोळे उघडते याचीच मला वाट पडली आहे, कारण की तिच्याशी मला पर्सनली बोलायला लागेल आणि तिने या सगळ्यामध्ये आपल्याला कॉपरेट करणं खूप गरजेचं आहे. इकडे वल्लरी डोळे ओपन करते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, अण्णा एक लिंबू घेतात आणि सांगायला लागतात, हा लिंबू जिथे पूर्णपणे थांबेल आणि जिथे आपल्याला इशारा देईल ना तिथेच आपल्याला थांबायचं आहे. ते जंगलामध्ये प्रवास करतात आणि एका जागेवरती तो लिंबू थांबतो. दुसरीकडे इकडे डॉक्टर विचारत असतात, तू कोण आहेस, कुठले आहेस, नेमकं तुझं काय आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, मी का तुला सांगू मी कोण, कुठले आणि कसलं. तर दुसरीकडे अण्णांवरती वार व्हायला सुरुवात झालेली असते. तिथे एक गोल सर्कल असतो आणि त्याच्यामध्ये अण्णा अक्षरशः पडून जातात. तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते, तुला मी का सांगू रे, मी कोण, कुठली, कसलं काय, मला तुला काहीच सांगायचं नाही आहे. दुसरीकडे ती छोटी भावली असते आणि इकडे डॉक्टरांवरती सुद्धा वार व्हायला सुरुवात झालेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता वल्लरीची मल्टिपल पर्सनॅलिटी त्यांच्या समोर तर येत आहे, पण हे खरंच झपाटलेलं आहे की खरंच हा कोणता आजार आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.